हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इतकं बोलताच तिथले सर्व डॉक्टर निघून गेले आणि अविराजही वॉर्डमध्ये आत गेला. अनुषा बेडवर शांतपणे पडलेली होती. तिच्या हाताला सलाईनची सुया लावलेल्या होत्या. तो जाऊन तिच्या जवळच्या स्टूलवर बसला आणि ज्या हातात सलाईन लावलेली होती तो हात हलकेच आपल्या हातात घेत तिच्या हातावरून अलगदपणे हात फिरवत राहिला. अनुषाकडे एकटक पाहताना त्याच्या मनात ते सर्व क्षण पुन्हा जागे झाले, जेव्हा पहिल्यांदा तो तिला इथे घेऊन आला होता. तेव्हाही ती अशीच बेडवर निश्चय पडून राहायची आणि भानावर आली की अविराजच तिला औषध व खायला देऊन सांभाळायचा. असं सगळं आठवत असताना जवळजवळ 3 तास कसे गेले त्याला कळलंच नाही. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तर अनुषाला त्रास होऊ नये म्हणून तो हळूच बाहेर जाऊन कॉल रिसीव्ह करतो. अविराज बाहेर जाताच अनुषाला हळूहळू भान येऊ लागलं. पूर्ण शुद्धीवर येताच तिने डोळे उघडले आणि पुन्हा एकदा स्वतःला हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये पाहताच ती घाबरून किंचाळू लागली. "अवी, अवी, कुठे आहात तुम्ही? मला खूप भीती वाटते. प्लीज मला एकटीला सोडू नका. प्लीज अवी, मला सोडून जाऊ नका. अवी, अवी." तिचा आवाज ऐकताच अविराज धावतच वॉर्डमध्ये आला. अनुषा पुन्हा पॅनिक होताना पाहून त्याने तिला लगेच आपल्या मिठीत घेतलं. अनुषानेही त्याला जणू घट्ट पकडलं. जणू थोडंसंही हात सैल केला तर तो तिला सोडून जाईल. ती रडत होती, थरथरत होती. अविराज तिचे केस अलगद कुरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "शांत हो, मी इथेच आहे. तुला सोडून कुठेही जाणार नाही, कधीही नाही. तुला माहीत आहे ना?" तो शांत स्थिर आवाजात म्हणाला. काही वेळाने अनुषा शांत झाली. अविराजने तिला नीट बसवून तिच्या हाताकडे पाहिलं. सलाईनच्या सुया तिने पॅनिकमध्ये स्वतःच काढून टाकल्या होत्या, त्यामुळे तेथून रक्त लागत होतं. त्याने लगेच डॉक्टरला बोलावून घेतलं. डॉक्टर गेल्यानंतर अनुषाने पुन्हा त्याला मिठी मारत त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हटलं, "मला इथे राहायचं नाही. तुला ठाऊक आहे ना, मला हे ठिकाण अजिबात आवडत नाही. प्लीज मला घेऊन चला." अविराज तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. "थोडा वेळ अजून बाळा. सकाळ होताच आपण निघू. मी जेट तयार करायला ठेवायला सांगितलंय." "जेट?" अविराजच्या तोंडून शब्द बाहेर येताच अनुषा गोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणाली, "आपण कुठे जाणार आहोत? मुंबई?" अविराजने संक्षिप्त उत्तर दिलं. "पण आपण 2 दिवसांनी जाणार होतो ना?" ती पुन्हा म्हणाली, "हो, पण आता आजच निघतोय. तिथे तुझ्याशी संबंधित काही महत्त्वाचं काम अडकलेलं आहे." तो शांतपणे समजावत म्हणाला. यानंतर अनुषाने काहीच न बोलता त्याच्या छातीवरच विसावली आणि औषधांच्या परिणामामुळे तसेच अविराजच्या हातांच्या मायेने ती तंद्रीत झोपून गेली. काही वेळानंतर एअरपोर्टवर VIP एरिया. एकामागोमाग अनेक गाड्या तेथे येऊन थांबल्या. मध्यभागी उभी असलेल्या पोर्शमधून अविराज अनुषाला सावकाश उतरवतो आणि थेट जेटमध्ये घेऊन जातो. त्याच्या मागे सुरक्षा रक्षकही जेटमध्ये चढतात. जेटने उड्डाण घेतलं आणि काही वेळात ते मुंबई विमानतळावर उतरले. बाहेर पडताच ऋषभ तिथे आधीपासूनच त्यांचे स्वागत करण्यासाठी उभा होता. "वेलकम बॉस." "वेलकम मॅम," तो म्हणाला. नंतर अविराजकडे पाहून विचारलं, "बॉस, तुम्ही नॉर्मल एक्झिटने जाणार की VIP एक्झिटने? बाहेर मीडिया खूप आहे." मुंबई एअरपोर्टवर मीडिया नेहमीच तैनात असते, कोण कुठे जातंय त्याची एकही झलक चुकू नये म्हणून. अविराजला माध्यमांविषयी कधीच फारसा फरक पडत नसे. कोणीही ASR ला प्रश्न विचारण्याची हिंमत करत नसे. पण आज परिस्थिती वेगळी होती. आज अनुषा त्याच्यासोबत होती आणि तो अजिबात नाही इच्छित की तिच्याकडे लोकांचं लक्ष जावं किंवा तिच्याबद्दल काही बोललं जावं. म्हणून त्याने ऋषभला VIP एक्झिटची व्यवस्था करण्यास सांगितलं. अनुषाला सुरक्षितेसाठी मास्कही घालायला दिला. ते दोघे सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून निघाले.
जरी एक रिपोर्टरने त्यांना दुरून पाहून व्हिडिओ कॉल केला होता तरी अनुषाचा चेहरा कोणालाच दिसला नव्हता. ती दोन्ही बॉडीगार्ड्समध्ये पूर्णपणे झाकलेली होती. दुसरीकडे अविराजची कार एका विशाल सुंदर गेटमधून आत प्रवेश करते. दोन्ही बाजूंना पसरलेलं अप्रतिम गार्डन जणू तिच्याच आवडीप्रमाणे सजवलेलं. वेगवेगळ्या रंगाचे फाउंटनचे पाणी, मधोमध पांढऱ्या दगडाची सुबक मूर्ती आणि सभोवतालचं हिरवं शांत सौंदर्य, सगळं काही अनुषाला पाहून आश्चर्य वाटत होतं. ते पुढे जातात आणि अचानक तिची नजर एका भव्य सुंदर पांढऱ्या दगडी महालावर पडतं. सकाळच्या उन्हात चमकणारा तो महाल तिला थक्क करतो. गाडी थांबते. अविराज उतरून अनुषालाही बाहेर काढतो. अनुषाची नजर नाव फलकावर पडते जिथे काळ्या डायमंड क्राफ्टेड अक्षरांत लिहिलेलं होतं, अविशा पॅलेस. त्या नेम प्लेटवरचं नाव वाचताच अनुषा कधी अविराजकडे पाहत होती तर कधी त्या नेम प्लेटकडे. अविराजलाही तिच्या मनात काय चाललं आहे ते स्पष्ट समजत होतं. त्याने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत तिला आत नेलं. आत येताच अनुषा पुन्हा एकदा आश्चर्यचकित होऊन सगळं निरखू लागली. हे इथे सगळं? ती एवढंच बोलली होती की ऋषभ लगेच तिचं वाक्य पूर्ण करत म्हणाला, हो मॅडम, इथलं प्रत्येक गोष्ट तुमच्या पसंतीप्रमाणे केली आहे बॉसने. हे संपूर्ण मेन्शन आणि त्यात इंटेरियर तुमच्या आवडीप्रमाणेच बनवून घेतलं आहे. ऋषभचं बोलणं ऐकून अनुषा अविराजकडे पाहते. अविराज तिच्याकडेच पाहत उभा होता. तो तिच्या जवळ येऊन म्हणाला, हे आपलं घर आहे तर सगळं घराच्या मालकिनीच्या पसंतीतच असायला हवं, नाही का? पण अवी हे सगळं, ती एवढंच म्हणाली होती की अविराजने तिचं वाक्य थांबवत सांगितलं, मला माहीत आहे तू काय विचारते आहेस. ते सगळं सोड आणि आधी जाऊन फ्रेश होऊन ये. नक्की दमली असशील. नाही, अजून नाही. आधी मला संपूर्ण पॅलेस बघायचं आहे, असं म्हणत अनुषा पळतच वरच्या मजल्याकडे गेली. अगं थांब, तुझी तब्येत ठीक नाहीये. आधी थोडा आराम कर, नंतर बघ संपूर्ण पॅलेस. अविराज तिच्या मागून म्हणत राहिला. पण गोळी सुटल्यासारखी धावणारी अनुषा कुणाच्या आवाक्यात होती तोपर्यंत ती दिसेनाशीही झाली होती. अविराजनं नकळत मान हलवली आणि हॉलमध्ये बसून फोनवर काम करू लागला. तेवढ्यात ऋषभच्या फोनवर एक कॉल आला. त्याने लगेच हॉलमध्ये असलेला मोठा टीव्ही ऑन केला करून न्यूज चॅनल लावलं. टीव्हीवर चालणारी बातमी पाहून ऋषभच्या तर डोळ्याचं पारणं फडलं. अविराज देखील खिळल्यासारखा टीव्हीकडे पाहत राहिला. वर अनुषा ज्या खोलीत प्रथम गेली ती खोली योगायोगानं तिचीच निघाली. खोली अत्यंत मोठी, सुंदर आणि पूर्णपणे स्वर्गासारखी सजवलेली होती. स्वीट पर्पल, लव्हेंडर आणि क्रीम कलर्सच्या सुंदर संयोजनात संपूर्ण रूम सजलेली होती. अगदी तिच्या आवडीप्रमाणे. भिंतीवर, शेल्फवर, टेबलांवर सगळीकडे अनुषाचे फोटो लावलेले होते. तिच्या मोठ्या क्वीन साईज बेडच्या वरच्या भिंतीवर तिच्या वडिलांचा एक अतिशय सुंदर मोठा फोटो फ्रेम केला होता. तो पाहताच अनुषाच्या डोळ्यात आनंद आणि हलकीशी भावुकता दाटून आली. त्या फोटोकडे पाहत ती स्वतःशीच पुटपुटली, अविवत, मला कुणीच समजू शकत नाही. नंतर ती अटॅच क्लोजेटमध्ये गेली. तिथे प्रत्येक प्रकारची, प्रत्येक डिझाईनची, मोठमोठ्या डिझायनर्सची कपड्यांची कलेक्शन्स, शूज, ॲक्सेसरीज, बॅग्स, मेकअप सर्व काही नीट व्यवस्थित वेगवेगळ्या शेल्फमध्ये ठेवलेलं होतं. यानंतर ती बाल्कनीत गेली. तिथे एक छोटंसं सुंदर गार्डन होतं ज्यात तिच्या आवडीची फुलं होती. बाजूला एक झुला अगदी तिच्या जुन्या घरासारखा. ती झुल्यावर बसली. डोळे बंद करत त्या हलक्या वाऱ्याचा स्पर्श अनुभवू लागली. विचार मात्र अविराजभोवतीच फिरत होते. अचानक तिचा फोन वाजला. फोन उचलताच सानिया एका दमात बोलू लागली, कुठे आहेस तू? आणि मिस्टर राठोड कुठे आहेत? आणि तू न्यूज पाहिली का? ती
कोण चुडेल आहे? त्यानंतर सानियाच्या प्रश्नांच्या मुसळधार पावसाला थांबवत अनुषा म्हणाली, ए माझी राजधानी एक्सप्रेस, जरा पाणी पी, श्वास घे, मी सगळं ऐकेन, प्रॉमिस, असं म्हणत ती हसू लागली. तिचं हसणं ऐकून सानिया त्रासून म्हणाली, कशी बाई आहेस तू? तुझा संसार उद्ध्वस्त होतोय आणि तू इतकी शांतपणे हसतेस, हसतच बसली आहेस. आता मात्र अनुषाचाही पारा चढला. ती रागाने म्हणाली, काय काय बडबड करते आहेस तू? चुडेल, सुहाग, नीट सांग काय झालंय? म्हणजे तुला खरंच काहीच माहिती नाही? मी एक लिंक पाठवली व्हॉट्सॲपवर, लगेच पाहून मला फोन कर, असं म्हणत सानियाने फोन ठेवून दिला. क्षणातच अनुषाच्या फोनवर व्हॉट्सॲप नोटिफिकेशन आलं. तिने लिंक उघडली आणि एक न्यूज साईट ओपन झाली. एक व्हिडिओ प्ले व्हायला लागला. त्यानंतर त्याचा कॅप्शन असा होता, द किंग ऑफ द एंटरटेनमेंट इंडस्ट्री, द SR, आज मुंबई एअरपोर्टवर एका मुलीसोबत स्पॉट झाले. व्हिडिओमध्ये सतत फक्त अविराजचा बॅग दिसत होता. तो सगळ्या बॉडीगार्डच्या मध्ये चालताना, कारमध्ये बसताना एका मुलीचा फक्त धूसरसा एकच झलक दिसत होता. त्याचसोबत अँकर जोरात ओरडत सांगत होता, मिस्टर ASR अनेक महिन्यानंतर मुंबईला परतले आहेत आणि त्यांच्यासोबत एक मुलगीही दिसली. तर ही त्यांची गर्लफ्रेंड आहे का पत्नी? व्हिडिओ पाहून अनुषाला काही कळेना. काय रिॲक्ट करायचं, कसं? पण नंतर तिने विचार केला, असंच काहीतरी नको. ते लोक बोलतात, अवी आहे ना, तोच सर्व सांभाळून घेईल. आणि शिवाय त्या व्हिडिओमध्ये काही स्पष्ट दिसत नव्हतं. इतक्यात सानियाचा फोन पुन्हा आला. अनुषाने तो उचलताच सानिया फोनवरच ओरडत म्हणाली, ऐकलंस का तू? आणि हे मिस्टर राठोड आज मुंबईत काय करत आहेत? तुम्ही तर 2 दिवसांनी यायचं म्हणत होतात ना? आणि ठीक आहे, समजलं की कामामुळे त्यांना यावं लागलं, पण त्यांच्या सोबत ती मुलगी कोण होती? ते तुला चीट करतायत का? सानिया पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होताच अनुषाने तिला शांत करत म्हणाली, माझं ऐक आधी, त्यांनी मला काही चीट केलं नाही. ती मुलगी मीच होते. थोडं थांबून आवाज सौम्य करत ती पुढे म्हणाली, आम्ही आजच परत आलो. हे ऐकताच आता सानियाची वेळ होती. तुटून पडायची. ती पावसासारखी शब्दांनी बरसत शिव्या घालत म्हणाली, आजपासून मिळलीये मी तुझ्यासाठी. पुन्हा या नंबरवर फोन करायचा नाही. नंतर अनुषाने शांतपणे संपूर्ण गोष्ट तिला समजावून सांगितली. तेव्हा तिचा राग ओसरला. चिंतित होत ती म्हणाली, सॉरी बेब, पण तू आता ठीक आहेस ना? तुला काही त्रास तर नाही ना? अनुषा हसत म्हणाली, हो सोनी, मी ठीक आहे. आणि जोपर्यंत अवी माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला काहीही होऊ देणार नाही. असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरेपणाची लाल छटा उमटली. काही वेळ बोलल्यानंतर अचानक सानियाला काही आठवलं. ती उत्साहाने म्हणाली, अगं हो बेब, उद्या रिझल्ट आहे आणि तू तू तर अजून मुंबईतच आहेस. मग येणार ना कॉलेजला? कॉलेजमध्ये परत जाण्याचं नाव ऐकताच अनुषाच्या डोळ्यांसमोर अनेक जुन्या आठवणी चमकून गेल्या. तिच्या डोक्यात पुन्हा एक हलका दुखरा ठणका जाणवू लागला. हॅलो हॅलो अनु, सानिया चिंतेने म्हणाली, तू ठीक आहेस ना? बघ, तुला त्रास होत असेल तर येऊ नकोस. इट्स ओके. अनुषा स्वतःला सावरत निर्धाराने म्हणाली, नाही सोनी, मी येणार. आता खूप झालं. मी ती जुनी कमजोर एकटी अनुषा राहिले नाही. आता मी द ASRची अनुषा आहे. मला प्रत्येक परिस्थितीला आणि प्रत्येक प्रकारच्या लोकांना सामोरं कसं जायचं ते येतं. आणि अवीलाही हवं आहे
की माझं पुढचं शिक्षण इथूनच सुरू ठेवावं. चला मग उद्या कॉलेजमध्ये भेटू, असं म्हणून तिनं फोन कट केला. दुसऱ्या बाजूला खाली हॉलमध्ये टी व्हीवरही तीच न्यूज चालू होती. अविराज शांतपणे स्क्रीनकडे पाहत पुन्हा आपल्या कामात गुंतला होता. परंतु बॉडीगार्ड ऋषभ त्याच्याकडेच पाहत काहीतरी बोलण्याची वाट पाहत होता. शेवटी बराच वेळ शांतता राहिल्यावर ऋषभ म्हणाला, बॉस, आपण म्हणाल तर PR डिपार्टमेंटशी बोलून ही न्यूज हटवू का? किंवा एखादी मोठी न्यूज रिलीज करून हे दबावू का? अविराजने त्यावेळीच शांतता तोडली. गरज नाही. त्या व्हिडिओमध्ये अनुषाचा चेहरा तर सोडाच, तिची बॉडी देखील नीट दिसत नाही. राहू दे, पुढे जाऊन हे आपल्यालाच उपयोगी पडेल. आणि हो, अभिमन्यूला सांग, 2 दिवसांनी ज्वेलरी एक्झिबिशन आहे, त्याचं प्रॉपर हाईप क्रिएट करायला सांगा. मोठे फोटोग्राफर्स, प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स सगळ्यांना इन्व्हाइट करा. ऋषभ निघून गेला. अविराज वर अनुषाच्या रूमकडे गेला. आज जाऊन पाहतो तर ती बाल्कनीतील झुल्यावर बसलेली होती. तो तिच्याकडे चालत जाऊन म्हणाला, काय मग, माझ्या अनुषाला तिचा रूम कसा वाटला? जसा तिने ड्रीम केला होता तसाच आहे ना सगळं? अनुषा पटकन उठून त्याला मिठी मारत म्हणाली, जसा मी विचार केला होता त्याहूनही खूप खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच अवी, यू आर द बेस्ट. असं म्हणत तिने पायाच्या अंगठ्यावर उभी राहून त्याच्या गालावर एक किस ठेवला. तिला पडू नये म्हणून अविराजनेही तत्परतेने तिच्या कमरेला घट्ट धरून ठेवलं. दोघे तसेच शांत उभे राहून एकमेकांच्या डोळ्यात नजर रोखून पाहत होते. मग अविराज हळूच विचारतो, काय झालं बच्चा, काही आहे का मला सांगायचं? अनुषा गोड पण चेहरा वाकवत म्हणाली, काय अवी, तुम्ही पण प्रत्येक वेळी काही न बोलता माझ्या मनातलं कसं ओळखता? अनुषाने हळूच विचारलं. अविराजने तिच्या नाकाला गुंजारत हसत उत्तर दिलं, जेवढं तू माझं समजतेस तेवढंच मीही तुला समजतो. यानंतर अनुषाने सानियाशी झालेला सारा संवाद त्याला सांगितला आणि म्हणाली, अवी, मला उद्या कॉलेजला जायचं आहे. अविराज लगेच म्हणाला, आपली नवीन कार घेऊन जा, गेल्या आठवड्यात घेतली होती ती. अविराज म्हणाला. त्याच्या अशा उत्तरावर अनुषा भुवया उंचावत म्हणाली, अवी, मी ते म्हणत नव्हते. त्यानंतर ती पुढचं वाक्य पूर्णही करू शकली नाही. तोवर अविराज गंभीर नजरेने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, का रे माझी शेरनी, कोणापासून घाबरतेस? त्याच्या आवाजातला तो आत्मविश्वास, डोळ्यातलं ते प्रेम पाहून अनुषाच्या अंगात एक वेगळी शक्ती संचारली. ती ताठ उभी होत म्हणाली, नाही अवी, तुमची अनुषा कोणापासूनही घाबरत नाही. क्षणभर शांत राहून ती हळूच पुढे म्हणाली, अच्छा, आज तुम्ही माझ्यासोबत राहणार ना? आपण पूर्ण दिवस सोबत घालू, ओके? अविराजने नम्रपणे मान हलवत हसून उत्तर दिलं, जसं तुम्ही म्हणाल तसं. आज तरी तुमचं काही ऐकलं नाही. असं कधी झालंय? त्यानंतर अनुषा हसली. तिचं हसू पाहताच अविराजने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत विचारलं, आणखी काही मागण्या? अनुषा विचारात पडत म्हणाली, हो, आपण आज मूव्ही पाहणार. अविराजने तिचा हात धरला आणि तिला घेऊन 3ऱ्या मजल्यावरच्या त्या मोठ्या प्रायव्हेट थिएटरमध्ये गेला, जे त्याने खास तिच्यासाठीच बनवून घेतलं होतं. कारण अनुषाला चित्रपट खूप आवडायचे. दोघांचा संपूर्ण दिवस तसाच एकमेकांसोबत आनंदात गेला. दुसऱ्या दिवशी ST झेवियर कॉलेज. सानिया कॉलेज कॅम्पसमध्ये इकडून तिकडे फिरत अनुषाला फोन करतच होती. बऱ्याच वेळानंतर फोन उचलला गेला. अगं मायलेकी, कुठे आहेस तू? किती वेळापासून वाट पाहतीये. कॅम्पसचे इतके फेरे मारले की माझ्या कातील हुसनाची काही किलोभर चरबी गेली असणार.
ती नाटकीपणे म्हणाली. आले. एवढंच बोलून अनुषाने फोन कट केला. इतक्यात कॉलेजच्या गेटमधून एक लिमिटेड एडिशन रॉयल ब्ल्यू जगवार आत शिरली. सगळ्यांचेच डोळे त्या चमचमीत कारवर खिळून राहिले. तिथेच उभा असलेला साहिल तर आपली ड्रीम कार पाहून थक्क झाला होता. या कॉलेजमध्ये अशी कार कोण आणेल? आणि आजवर ती कोणी पाहिलीही नव्हती. कारचं दार उघडलं. ब्लॅक हाय हिल्समध्ये एक लांब सडक गोरा पाय बाहेर आला. मुलं तर फक्त तेच पाहून थिजल्यासारखे झाले. जेव्हा ती मुलगी पूर्ण बाहेर आली तेव्हा तर सगळे अक्षरशः थबकले. साहिलला तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की ही अनुषा आहे, की मी काहीतरी स्वप्न बघतोय. ब्ल्यू शॉर्ट्स, पांढरा स्लिम स्लीव्ज, क्रॉप टॉप, कमरेपर्यंत थोडे उंची, फिदर कट केस, समोरील मृदू कर्ल्स, हातात ब्रेसलेटसारखं दिसणारं महागडं टायटन वॉच आणि ग्लासेस काढून केसांमध्ये ॲडजस्ट करत अनुषा एकदम कॅरिझमॅटिक एंट्री घेत चालत आली. सानिया तर काही क्षण तिला पाहतच राहिली. ही तीच अनुषा जी काही महिन्यांपूर्वी होती. अविराज तिला घेऊन गेला आणि परत आणली तेव्हा तर ती वेगळीच दिसत होती. पण आजची अनुषा तर आणखीनच बदललेली. त्यानंतर अनुषा आता थोडी सडपातळ होती. तिचा फिगर परफेक्ट, हेअरस्टाईलपासून चालण्याच्या स्टाईलपर्यंत सर्व काही बदललेलं. आणि सर्वात मोठा बदल तिच्यातला तो आत्मविश्वास. अनुषा चालत सानिया जवळ आली. सानियाच्या डोळ्यांसमोर तिने चुटकी वाजवत म्हटलं, हॅलो मॅडम, तुमचं माझ्याकडे डोळ्यांनी होणारे अत्याचार संपले असतील तर आज जाऊया का आपण? सानिया भानावर येत किंचाळली. तू तू कोण आणि माझी अनु कुठे आहे? काय केलंस तिचं? सांग. तिचा पद्धतशीर नाटकीपणा पाहून अनुषाने तिला उलटे फिरवून तिच्या मागच्या बाजूला एक ठाणकन लाथ दिली. आता विश्वास बसला की अजून एक देऊ? अनुषा म्हणाली. सानियाने दुसऱ्या जागी हात ठेवत दुसऱ्या हाताने तिला दूर करत म्हटलं, नको नको मायबाप, विश्वास बसला, पण तू इतकी बदलली आहेस की मला झेपायलाच वेळ लागला. थोडा वेळ तिच्याकडे वर खाली पाहत ती डोळे मिचकावत म्हणाली, वैसे बेब, कसलं हॉट फिगर केलंयस. मिस्टर राठोड स्वतःला कंट्रोल कसे करतात? अनुषा तिच्या हाताला चिमटा काढत फुसफुसली, अगं वेड्या, हळू बोल. असं ओरडून त्यांच्या नावाचा ढोल कशाला पिटायचा? आजच सगळ्यांना बातमी द्यायची का? दोघी एकत्र क्लासकडे चालू लागल्या. पण रस्त्यातच त्यांना साहिल दिसला. साहिल दिसताच अनुषाचा चेहरा बदलला. सानिया तिच्याकडे पाहतच राहिली, कारण तिला स्पष्ट दिसत होतं की अनुषा तणावात आली आहे. अनु, कशी आहेस तू? कुठे होतीस इतके दिवस? तुला माहिती आहे मी तुझ्याबद्दल किती शोध घेतला. आय मिस यू सो मच अनु. इतकं बोलून साहिल तिला मिठी मारायला पुढे आला, पण अनुषाने त्याचा हात दूर करत तिथेच थांबवलं आणि हलक्या सर्केस्टिक हास्याने म्हणाली, खरंच मिस्टर आहुजा, तुम्ही मला शोधत होता? पण का? अचानक माझी गरज का पडली तुम्हाला? आठवतंय ना, तुम्हीच मला सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यात माझं काहीही स्थान नाही, राईट? आणि अजून एक गोष्ट, जेव्हा मी वेड्यासारखी तुमच्याकडे राहण्यासाठी विनंती करत होती, रडत होती, तेव्हा कुठे होतात तुम्ही? अनुषाचे शब्द संपताच सानिया मध्येच बोलायला आली, ए बेबी, तू याला इतक्या आदराने आप म्हणतेस? याला तर तुझ्या तोंडून शिवी मिळायला तरी कमीच आहे. नंतर ती साहिलकडे वळून म्हणाली, आणि ऐक, पुन्हा कधी अनुच्या आसपास दिसलास ना तर बघ, जा तुझ्या त्या लोकांकडे ज्यांच्याबद्दल तू कन्फ्यूज नाहीस, ज्यांच्यात तुला तुझं भविष्य दिसतं. नंतर तिने अनुषाकडे पाहत चिडवण्याच्या सुरात विचारलं, हेच शब्द म्हणाला होता ना तिला त्या दिवशी? दोघी तिथून निघून गेल्या. त्याच्या गेल्यानंतर काही क्षणातच एक मुलगी येऊन साहिल समोर उभी राहिली.
ती त्रासलेल्या आवाजात म्हणाली, "व्हॉट द हेल? तुम्ही तिच्यासोबत काय करत होतात? काय चाललंय तुमच्या डोक्यात? पुन्हा त्या सो कॉल्ड बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडायचा विचार आहे का?" तिच्या शब्दांवर साहिलचा संताप अनावर झाला. त्याने तिचा हात झटकून दिला. "शट अप मेघा. हू द हेल आर यू? माझ्याशी असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली?" मेघा किंचित हसत म्हणाली, "आवाज खाली ठेव. मी अनुषा नाही जी तुझ्या मागे फिरत राहील. मी मेघा सेन आहे. माझ्याशी उलटशील तर स्वतःच त्यात अडकून पडशील." इतकं बोलून ती निघून गेली. साहिल तिथेच उभा राहून स्वतःलाच दोष देत मनात म्हणाला, "काश त्या दिवशी मी डोक्याची नाही तर मनाचं ऐकलं असतं. अनुषावर इतकं चुकीचं वागलो नसतो तर आज ती माझ्या सोबत असती." दुसऱ्या बाजूला काही लोक दुरूनच अनुषाकडे लक्ष ठेवून होते. हे सर्व ऋषभचे माणसं होती. कारण सकाळी ऑफिसला पोहोचताच अविराजने त्याला स्पष्ट आदेश दिला होता, "अनुषा आज कॉलेजला जाते आहे. कोणतीही अडचण तिच्या वाटेला येऊ नये. तिचा प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवा." अविराजने कॉलेजच्या प्रिन्सिपलपासून ते लेक्चररपर्यंत सर्वांना सूचना दिल्या होत्या. नजर ठेवणाऱ्या लोकांनी लगेच फोनवर ऋषभला संपूर्ण घटना सांगितली. फोन स्पीकरवर होता आणि ऋषभ त्यावेळी अविराजच्या केबिनमध्येच होता. सगळं ऐकल्यानंतर अविराज म्हणाला, "सानिया, तिच्याशी संपर्क साधा. मला तिच्याशी बोलायचं आहे." ऋषभ मान डोलवत निघून गेला. अविराज मनात पुटपुटला, "वेळ आली आहे आता संपूर्ण सत्य बाहेर काढायची. आणि एकदा मला सगळं कळलं ना, त्याची कसम मी कोणालाही सोडणार नाही." केबिनच्या बाहेर पडताच ऋषभ चिडलेल्या सुरात म्हणाला, "हे काय काम दिले बॉसने? आता परत त्या नॉनस्टॉप रेडिओ स्टेशनला सहन करावं लागणार. ओफ." असं म्हणत तो पाय आपटत आपल्या केबिनकडे गेला. संध्याकाळी 7 वाजता अभिषा पॅलेस. अविराजची कार सुरक्षा गाड्यांसह गेटवर थांबली. कार थांबण्याचा आवाज ऐकून अनुषाला कळलं अविराज घरी आला आहे. ती धावत जाऊन दरवाजा उघडते. समोरून अविराज चालत येताना दिसतो. दोघेही एकमेकांकडे पाहत अनुषाच्या चेहऱ्यावर ओढून ठेवलेली पण मनापासून आलेली सुंदर स्मित रेखा आणि अविराजच्या चेहऱ्यावर दिवसभरानंतर आलेला शांततेचा श्वास. फक्त अनुषाला बघून अनुषा पुढे येऊन त्याचा कोट काढून देते. दोघेही हॉलमध्ये येतात. अविराज टाय सेल करत सोफ्यावर बसतो. अनुषा किचनमधून पाणी आणून त्याजवळ बसते. "तुम्ही पटकन फ्रेश व्हा, मग आपण डिनर करू. आणि मला तुमचा रूमही बघायचा आहे." अविराज वरच्या मजल्यावर जातो. अनुषा डायनिंग टेबलवर मेड्सना सांगून सगळं नीट लावायला सांगते. दरम्यान नवीन आणि जुन्या सर्वंटमध्ये कुजबूज. नवा सर्वंट म्हणतो, "हे दोघं नेहमीच एकमेकांची कामं स्वतःच करता का?" जुना सर्वंट म्हणतो की "हो, पण बॉस आधी असे नव्हते. अनुषा मॅडम त्यांच्या आयुष्यात आल्यानंतरच बदलले." नवीन सर्वंट थोडं रोमॅन्टिक होत म्हणाली, "अरे, मग दोघं केव्हा लग्न करत आहेत?" जुनी सर्वंट तिच्या डोक्यावर हलकीच चापट मारत म्हणाली, "काय पुटपुटतेस? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाहीत ते." नवीन सर्वंट आश्चर्याने म्हणाले, "काय? मग नातं तरी कोणतं? बघूनच वाटतंय किती प्रेम आहे दोघात." जुनी सर्वंट फक्त खांदे उडवते. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी समजणं कठीण. थोड्या वेळाने अविराज खाली आला. दोघांनी मिळून डिनर केलं. डिनर दरम्यान अविराज शांतपणे म्हणाला, "उद्या काय आहे आठवतंय ना?" अनुषा थांबली. त्याच्याकडे पाहत, श्रेया आणि आकृतीही येतायत ना?" अविराज सरळ आवाजात म्हणाला, "का? एकटीला भीती वाटते?" अनुषा किंचित खट्याळ हसली. "कधी मी माझ्या अविराजला भीती शिकवलेली पाहिली का?" अविराजही हसला. डिनरनंतर दोघे अविराजच्या रूमकडे गेले. रूम पाहताच अनुषा अवाक झाली. रूम तिच्या स्वतःच्या रूमपेक्षाही सुंदर होता. ब्लॅक, ग्रे, व्हाईट कॉम्बिनेशन तिच्या फेवरेट रंगाच्या यादीतला. अनुषाच्या बाल्कनीत जशी गार्डनची सजावट होती तशी अविराजच्या बाल्कनीत एक छोटं जिम सेटअप होतं. बाल्कनीतून
पुढे एक सुंदर स्विमिंग पूल एरिया दिसत होता. रूममध्ये परतताना तिला एका कोपऱ्यात झुला दिसला आणि ते बघताच ती समजली तो झुला तिच्यासाठीच होता. अटॅच स्टडी रूम, वॉक इन क्लोजेट आणि भिंतीवर तिचे फोटो. अविराज तिच्याकडे पाहत म्हणाला, कसं वाटलं रूम? अनुषाने स्मित देत सांगितलं, खूपच छान आहे. खरं तर माझ्या रूमपेक्षाही छान. त्यानंतर तिची नजर बेडच्या मागच्या रिकाम्या भिंतीवर गेली. अवी, ही भिंत रिकामी का आहे? अविराज कॅज्युअली म्हणाला, माझ्या लग्नानंतर माझ्या आणि माझ्या पत्नीच्या फोटोंसाठी जागा ठेवली आहे. ते म्हणताच अविराज काय बोलत होता हे ऐकताच अनुषाच्या चेहऱ्यावरची चमक क्षणात गायब झाली. पण तिने झटपट स्वतःला सावरत हलक्या हसण्यानं म्हटलं, ओम, छान आहे. अविराज आणखी काही बोलणार तोवर ती घाईघाईनं दरवाजाकडे वळून म्हणाली, अच्छा ठीक आहे, खूप उशीर झालाय, गुड नाईट. आणि त्यांच्या रूममधून बाहेर पडत सरळ आपल्या रूममध्ये येऊन बंद बसली. ती पलंगावर जाऊन बसली. तिचे हातपाय थरथरत होते. स्वतःशीच पुटपुटत ती म्हणाली, मी काय विचार करते? अर्थातच एक दिवस तो लग्न करणारच. मला एवढं का वाटतंय? अभि, मला फक्त उद्याचा विचार करायचा आहे. मला त्याला निराश करू द्यायचं नाही. आय कांट लेट हिम डाऊन. ती औषधं घेते आणि काही वेळ प्रयत्न करून शेवटी औषधाच्या परिणामाने झोपी जाते. काही वेळानंतर अनुषा गाढ झोपेत असताना तिच्या रूमचा दरवाजा अलगद उघडतो. एक उंच सावली आत येते. हळूहळू तिच्या जवळ येत तिच्या शेजारी गुडघ्यावर बसून एक आवाज अलगद म्हणतो, सॉरी बच्चा. पण ते बोलणं त्या क्षणी गरजेचं होतं. तुझं मन उद्याच्या गोष्टींपासून हटवणंही महत्त्वाचं होतं. आणि तुझ्या भावनांवर किती ताबा आहे हे पाहण्याकरिताही. चल, असं म्हणत अविराज तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतो. काही क्षण तिला तसंच पाहत राहतो आणि मग शांतपणे निघून जातो. पुढच्या सकाळी 5 स्टार हॉटेल, चेंजिंग रूम. मोठ्या हॉलमध्ये आज एक खास आणि भव्य कार्यक्रम होता. चेंजिंग रूममध्ये अनुषा फोन हातात धरून इकडे तिकडे फेऱ्या मारत होती. तिची असिस्टंट ऋतू हातात ड्रेस घेऊन तिच्या मागे मागे धावून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. सोफ्यावर बसलेल्या सानिया, श्रेया आणि आकृती त्याच्या या घाई गडबडीकडे पाहत कंटाळून बसल्या होत्या. सानिया अखेर चिडून म्हणाली, बस करा दोघी, अजून किती फिरणार? आमचं डोकंच फिरायला लागले. श्रेया मान डोलावत म्हणाली, हो अनुषा, इतकी काय टेन्शन? आणि तुझ्यासाठी हा पहिलाच असा कार्यक्रम नाही, आकृती ही म्हणाली. अनुषा, प्रेसिडेंट राठोड येणार आहेत, पण आधी तू तरी तयार हो. अनुषा त्रस्त होऊन म्हणाली, इथे माझी धडधडच थांबत नाहीये. आणि तुम्ही? तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज झाला आणि सगळे बाहेर निघून गेले. अविराजचा प्रवेश. कोणाची आणि का धडधड थांबत नाहीये? त्यानंतर अविराज मागून येत म्हणाला. अनुषा वळून पाहते तवर ती त्याच्या मिठीत अडकली होती. तो हळू आवाजात विचारतो, तू अजून तयार का नाहीस? अनुषा सावरत म्हणाली, अवी, तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी तयार झाले असते. त्याने तिच्या कमरेवरील हात हळूच घट्ट करत तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत कुजबुजला. सरप्राईज होतं. अविराज इतका जवळ आल्याने अनुषा डोळे बंद करते आणि हळू आवाजात म्हणते, पण अवी, सांगितलं असतं तर मी प्रिपेअर्ड होऊ शकले असते. अविराज म्हणाला, तू पूर्णपणे तयार आहेस. MP ज्वेलर्ससाठी तू आधी किती शूट केले आहेत? LAमध्येही किती ब्रँडसाठी तू शूट केले आहेस? आजची ही नर्वसनेस तुला शोभत नाही. अनुषा शांतपणे म्हणाली, अवी, ते शूट्स होते, फक्त पोज द्यायच्या होत्या. आज मला त्यांच्या ज्वेलरीसह रॅम्प वॉक करून ब्रँड रिप्रेझेंट करायचा आहे. दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. अविराजला कळत होतं की ती पॅनिक झाली आहे, पण तिला सावरायचं कसं हे त्याला चांगलं जमत होतं.
तो तिच्या कानाजवळ वाकत म्हणाला, जिंदगीत प्रत्येक गोष्टीचा पहिला दिवस असतो. आय ट्रस्ट यू. माझी अनुषा काय करू शकते हे मला चांगलं माहीत आहे. तो तिच्या कानावर हळू किस करतो आणि बाहेर निघून जातो. अविराज बाहेर येऊन ऋषभला सगळ्या अरेंजमेंट्स चेक करण्यास सांगतो आणि VIP सेक्शनमध्ये जाऊन बसतो. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणत, सरप्राईज. अविराज उठून त्या व्यक्तीकडे पाहतो. हक करत विजयला अविराज म्हणाला, कसा आहे तू? विजय हसतच म्हणाला, बिलकुल फिट, फाईन, हँडसम आणि चार्मिंग, नेहमीप्रमाणे. अविराज थोडा दूर झाला आणि त्याच्या पोटावर हलकेच मारत म्हणाला, तू नाही सुधारणार हा, हो ना? त्यावर विजयनेही प्रामाणिकपणे मान हलवत म्हणाला, अगदीच नाही. असू दे, ते सगळं सोड. मला सांग, मी लेट तर नाही झालो ना? बरोबर वेळेवर पोहोचलो ना? अविराज हलके हसत म्हणाला, नाही साहेब, नेहमीच्या तुमच्या लेट येण्याच्या रेकॉर्डला तोडून आज एकदम परफेक्ट टायमिंगला आला आहेस. हे ऐकून विजयने तोंड वाकडं केलं आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागला. चेंजिंग रूममध्ये अविराज बाहेर गेल्यानंतरही अनुषा डोळे मिटून तशीच मिररसमोर उभी होती. अविराजने अचानक येऊन तिला स्पर्श करणं आणि किस करणं हे सगळं इतकं अचानक झालं होतं की तिच्या अंगावर अक्षरशः रोमांच उठले होते. काही क्षण स्थिर करत तिने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला नॉर्मल करून असिस्टंटला बोलावलं. थोड्या वेळानंतर बाहेर हॉलमध्ये शोचा होस्ट स्टेजवर आला आणि शोची ओपनिंग केली. काही खास गेस्टला स्टेजवर बोलावून त्यांच्याकडून काही शब्द बोलायला सांगितले. हे सगळं संपल्यावर त्याने मेन प्रोग्राम सुरू करत वेगवेगळ्या ब्रँडच्या मॉडेल्सला स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित केले. म्युझिक सुरू झालं आणि सर्व मॉडेल्स एकामागून एक रॅम्प वॉक करत येऊ लागल्या. शेवटी सर्व मॉडेल्सना लीड करणारी मेन मॉडेल, त्या ज्वेलरी ब्रँडचा मालक आणि ज्वेलरी डिझाईन करणारे डिझायनर हे तिघे एकत्र रॅम्पवर VIP सेक्शनमध्ये. विजयने अविराजकडे बघत विचारलं, तुला खात्री आहे ना की अनुषा इतक्या मोठ्या इव्हेंटसाठी पूर्णपणे तयार आहे? जर ती नर्व्हस झाली तर, काही गडबड झाली तर? अविराज अत्यंत शांतपणे म्हणाला, सार कच्च्या गोळ्या खात नाही. विजय, मॉडेलचा चेहरा बघूनच मला कळतं की ती किती पुढे जाऊ शकते आणि अनुषाला तर मी स्वतः ट्रेन केलं आहे. आता तूच विचार, ती काय करू शकते आणि मी तिला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. स्टेजवर होस्ट परत स्टेजवर आला आणि म्हणाला, आमचा पुढचा ब्रँड आहे MP ज्वेलर्स. सगळीकडे टाळ्यांचा आवाज झाला. लाईट्स बंद झाल्या. एकच स्पॉटलाईट ऑन झाली आणि त्या प्रकाशात एक मॉडेल रॅम्पवर उभी राहिली. ती होती अनुषा. तिने ऑफ व्हाईट रंगाचा स्ट्रॅपी बॉडी फिट गाऊन घातला होता. कंबर आणि लेफ्ट लेगच्या भागात लांब स्लीट होती, ज्यातून तिची सडपातळ गोरी आकर्षक कंबर आणि लांब सुंदर पाय दोन्ही खुलून दिसत होते. तिने गळ्यात त्या ब्रँडचा सुंदर डायमंड नेकलेस घातला होता, ज्यावर ग्रीन पडण्याचं नाजूक वर्क होतं. चोकरसारख्या डिझाईनचा तो नेकलेस तिच्या लांब मानेला अप्रतिम शोभत होता. कानात त्याच सेटर्सचे इयरिंग्स, हातात डायमंड ब्रेसलेट, केसांचा मॅसिव्ह बन आणि न्यूड मेकअप, ज्यातून मेकअपपेक्षा ज्वेलरी जास्त उठून दिसत होती. रॅम्प वॉक. स्पॉटलाईट सुरू होताच अनुषाने तिचा वॉक सुरू केला. तिच्या उजव्या बाजूला श्रेया आणि डाव्या बाजूला आकृती, त्यांच्या मागे इतर मॉडेल्स. ना उसको पता ना उसकी खता, मैं उस पे मर गई, जरा उसको बता. अनुषा आत्मविश्वासाने एलिगंटपणे वॉक करत होती. तिने घातलेल्या उंच हिल्सकडे पाहून सगळ्यांना वाटलं होतं की ती कदाचित पडेल, पण उलट ती इतक्या परफेक्शनने चालत होती की लोक तिची प्रशंसा करण्यात गुंग झाले होते. ती सरळ पाहत चालत होती. तेवढ्यात तिची नजर त्याच्यावर गेली, अविराजवर. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं
अविराजनेही तेच हसू परत केलं आणि अनुषा आता त्याचं भावनेला धरून त्याच्याकडे पाहतच ऑक करत होती. जणू त्या गाण्यांच्या शब्दातूनच काहीतरी त्याला सांगत होती. धीरे धीरे इकरार में, कभी कभी इंतजार में, उसके ही प्यार में झुमे जिया रे. अनुषा रॅम्पच्या शेवटच्या पोझिशनवर आली आणि एक परफेक्ट पोज दिली. तिच्या मागून येणाऱ्या श्रेया आणि आकृतीही तिच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहिल्या. स्टेजवर पोहोचताच सगळे मॉडेल्स आपापल्या पोज देऊ लागले आणि फोटोग्राफर्स त्यांचे फोटो क्लिक करत होते. श्रेजी किया रे, लेझी किया रे, सेजी किया रे, ओ क्रेझी, क्रेझी किया रे गाण्याच्या तालावर सगळे मॉडेल्स एकत्र पुढे आले आणि नंतर स्टेजवरून एकत्र एक्झिट झाले. त्यानंतर अनुषा, श्रेया आणि आकृती ज्वेलरी ब्रँडच्या ओनर आणि डिझायनरसोबत पुन्हा एकदा रॅम्प वॉक सुरू करतात. मैं यहाँ भी गई, मैं यहाँ भी गई, सोचा पल पल उसे, मैं जहाँ भी गई. अनुषा तर सतत अविराजकडेच बघत चालत होती. अविराजही तिच्याकडेच पाहत होता, पण त्याची नजर बाकी सगळ्यांच्या एक्सप्रेशनवरही फिरत होती. त्याच्या बाजूला बसलेला विजय मात्र श्रेयाकडून नजर हटवायलाच तयार नव्हता. मैं यहाँ भी गई, मैं वहाँ भी गई, सोचा पल पल उसे, मैं जहाँ भी गई, दिन हो या रात हो वो मेरे साथ हो, जब उसकी बात हो झूमे जिया रे, क्रेझी किया रे, क्रेझी किया रे. गाणं संपताच सगळे आपल्या जागी उभे राहत टाळ्या वाजवू लागले. पण त्या गर्दीत एक नजर अशी होती जी अनुषा आणि तिच्या सोबतच्या श्रेया आकृतीकडे सतत विषारी नजरेने पाहत होती. ती कोण दुसरी नव्हे, निशा होती.